आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शिंदे शिंदे पोलीस स्टेशन आहे की क्लब आहे? खेळतायत तिकडे ते. काय चाललंय? लक्ष कुठे तुमचं? अहो मॅडम, मी ते DNA रिपोर्टचं फॉलोअप घेत होतो म्हणून. रिपोर्ट कुठे? हा फॉलोअप काय केलं तुम्ही? त्या लॅबला फोन करा आणि सांगा की आत्ताच्या आत्ता रिपोर्ट हवाय. जा. होय. शिंदे कुठे चाललात? मॅडम रिपोर्ट. थांबा इकडे. ते तिघं मजा करत असताना मी इकडे अशी स्वस्थ नाही बसू शकत. शिंदे बिर्याणी आणा. मॅडम सकाळी सकाळी बिर्याणी? हा आणा. शिंदे मला सांगा, काल रात्री त्या तिघांनी काय खाल्लं होतं? त्या तिघांनी? मग अजून कोण आहे इकडे? हा ते सुजीतची आई आली होती ना, मग तो डब्बा त्यांनी मिळून खाल्ला. पण मॅडम त्या तिघांची लय नाटकं हो खाण्याची. एक डबा तिघात खाल्ला याचा अर्थ त्या तिघांचं पोट भरलेलं नसणार आहे. शिंदे बिर्याणी आणा. बिर्याणी? जाता. चला शिंदे. मॅडम मॅडम दार सोड. मॅडम प्लीज माझं ऐकून घ्या. दार सोड. मॅडम प्लीज माझं ऐकून घ्या प्लीज. मॅडम कशाला आलायस? मॅडम स्वानंदी कशी? कोण? स्वानंदी. स्वानंदी? मला तर वाटलं होतं ती जगो किंवा मरो. तुला काहीच फरक पडत नाही. मॅडम प्लीज असं बोलू नका. मग कसं बोलू? तू आता तिची चौकशी करायला आलाय सगळं झाल्यानंतर? जेव्हा तिला तुझ्या मदतीची गरज होती तेव्हा कुठे होतास तू? मला वाटलं होतं तू वेगळा असशील, पण नाही. सगळे पुरुष सारखेच सोयीस्करपणे वागणारे, आणि तू सुद्धा त्यातलाच निघालास. तिला खरोखर जेव्हा तुझी मदत हवी होती तेव्हा तू तिच्या आयुष्यात पळून गेलास. आणि काळजी करू नको, ती जिवंत आहे, मेली नाहीये. स्वतःची लढाई स्वतः लढतीये तुझ्या मदतीशिवाय. आणि आता तिला तुझी गरज नाहीये म्हणे. पण मला आहे ना मॅडम, मला गरज आहे. हवं तर हा माझा स्वार्थी विचार समजा, पण मला गरज आहे स्वानंदी आनंदी असण्याची, ती सुरक्षित असण्याची. आणि मला हे पूर्णपणे मान्य, अगदी 100% मान्य आहे. तिच्या कठीण काळात मी तिच्या सोबत नव्हतो. माझा नाईलाज होता मॅडम. एकीकडे स्वानंदीची मैत्री आणि दुसरीकडे साहेबांचा आदेश. मी फाटलंच होतं मला. असंच काहीतरी असणार. पण मॅडम मी आता नाही राहू शकत. हे सगळं डोळ्यासमोर घडत होतं आणि मी अलिप्त होतो त्याच्यापासून. मला हे सगळं कठीण होऊन बसलंय. मला आता तुमच्या सोबत राहायचंय. मला तुमची मदत करायची आहे, स्वानंदीची मदत करायची आहे. पण मला सांगा ना, स्वानंदी कशी, बरी कधी? अहो दादा, मी काहीच नाही केलं. अरे रमेश, काय नाही, बस बस निवांत बस. बस हा बिर्याणी खा. अहो मॅडम. अरे खा. थँक्यू मॅडम. उपकार नाही करत आहे. मला माहितीये तू स्वानंदीच्या केसमध्ये निर्दोष आहेस. मालकांच्या लफड्यात अडकलास ना? आणि मगाशी तिकडे काय करत होता? गेम खेळत होता ना? हो. मग काय हरलास? हो. हे असंच असतं रे. मालक लोक गेम करतात आपल्यासारख्या गरिबांचा.
मी हे समजू शकते. मी पण तुझ्यासारखीच गरीब घरातनं आली आहे ना, म्हणून समजू शकते. मला सांग, त्या दिवशी तिकडे रात्री नक्की काय झालं होतं पार्टीत? मॅडम मला काहीच माहिती नाहीये. गेला मग तू 12च्या भावात. ही बिर्याणी शेवटची तुझी. मॅडम फारसं माहिती नाहीये मला. मग जे काही माहिती आहे तेवढं सांग. हे बघा मॅडम, मला एवढंच माहिती आहे की सुजित सरांनी ती पार्टी स्वानंदी मॅडमला इम्प्रेस करायसाठी ठेवली होती. सुजित सर त्या मॅडमच्या पाठीमागे आहेत आणि त्यांनी ना त्यांना पार्टीमध्ये प्रपोज पण केलं होतं. जे स्वानंदी सांगत होती ते खरंय. एनिवे, अजून? हे बघा मॅडम, मला इतकंच माहिती आहे की ती पार्टी मोठी होती, म्हणून त्या पार्टीत इम्पोर्टेड आणि ब्रँडेड दारू असणार. आणि जर मी ती दारू कमी दरात जरी विकली मार्केटमध्ये तरी मला भरपूर पैसे मिळणार होते. आणि त्या पैशात मी माझ्या मुलाच्या 1 आठवड्याचा औषधाचा खर्च पूर्ण करू शकत होतो. म्हणून मॅडम मी तिथे त्या बॉटल चोरल्या आणि लगेच बाहेर निघालो तर मॅडम CCTV फुटेज मध्ये दिसलो. पण मॅडम मी तुम्हाला खरं सांगतो, मी स्वानंदी मॅडमला काहीच केलं नाहीये. तुम्ही हवं तर स्वानंदी मॅडमला विचारा मॅडम. पण ना या सगळ्यातून प्लीज मला लवकर बाहेर काढा. माझा मुलगा एकटा आहे, त्याला माझी गरज आहे मॅडम. मी इनोसंट आहे मॅडम. म्हणजे स्वानंदी सांगत होती ते प्रूव्ह होत आहे. जेसी, तुला काय वाटतं कोण असेल? कोण 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 असेल? अरे मतलब वो तीनों में से कौन गुनेगार होगा? काय माहिती, आता टेस्टच्या रिजल्ट वरती डिपेंड आहे ना ग ते. अरे हाँ, मुझे भी पता है, लेकिन तेरी गट फीलिंग क्या बोलती है? ते गटचा काय संबंध फातिमा? आपण कशाला उगाच गेसवर्क करतोय? स्वानंदी, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? काही पेन वगैरे होतंय का तुला? स्वानंदी, हमें बता, क्या प्रॉब्लम है? हम है ना तेरे साथ. ज्याची भीती होती तेच झालंय. मतलब ब्लीडिंग सुरू झाले. हो. तू घाबरू नकोस, कळलं? टेंशन घेऊ नकोस. मैं वार्डन मैम को बता के आती हूँ. तू काळजी घे. आलेच मी. वार्डन मैम, मैम काय झालं? मनी सर. फातिमा, काय झालं? बोलशील? स्वानंदी ठीक आहे ना? मॅम, स्वानंदीला त्रास होतोय. तिला ब्लीडिंग होत आहे. हॅलो डॉक्टर, मी लेडीज हॉस्टेल मधनं वॉर्डन बोलतीये. स्वानंदीला ब्लीडिंग होत आहे. लवकर या ना. थँक्यू. चल. नको, स्वानंदीची तब्येत खूप नाजूक आहे. तुला बघितल्यानंतर कदाचित तिला जास्त त्रास होईल. आणि आता स्वानंदीला त्रास झाला ना तर मी सहन नाही करू शकणार. हो, मला काय आणलं इथे? काय झालं? कळत कळत सांग. पाप कधीच लपून राहत नाही, कधी ना कधी बाहेर येतच. तुझंही बाहेर आलं DNA रिपोर्ट मधनं. तुझ्यावर संशय होताच. तुझे DNA
आणि स्वानंदीच्या बाळाचे DNA मॅच होता. काय? बोल, का केलास रे? अहो मॅडम, हे कसं शक्य आहे? हे नाही होऊ शकत. तेच माहिती करून घेण्यासाठी तुला इकडे बोलवलं ना. आमचा लॉकअप सस्तोय तिकडे, तुला 3rd डिग्री द्यायला. बर्फाची लादी, टायर, रबर, पट्टा सगळं रेडी झालं की तुला डायरेक्ट आत टाकणार. तिकडनं कोर्टात, एक कोर्टातून डायरेक्ट सेंट्रल जेल. नाही अहो मॅडम, हे बघा, या रिपोर्ट्स मध्ये काहीतरी चुकतंय. बघा, काहीतरी गैरसमज होतोय. हे होणं शक्य नाही हो मॅडम. सगळे गुन्हेगार हेच बोलतात रे. तू काहीतरी वेगळं बोल ना. आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत. CCTV फुटेज पण आहे तू त्या खोलीत गेल्याचं. तुझं कन्फेशन फक्त बाकी आहे. जितकं कन्फेशन लवकर तितकी शिक्षा कमी. थोडस डॉक्टर येतच असतील, तोपर्यंत थोडस शेकते. एक्सक्यूज मी. काय झालं अचानक? मॅडम, मी वॉशरूमला गेले होते आणि अचानक ब्लिडिंग सुरू झालं. बघते, मी चेक करते, घाबरू नको. डॉक्टर आलेत, काही ना काही करतीलच. हो हो, शी विल फाईन. हे पोरींनो, फार सिंपती वेव आणून बोर करू नका प्लीज. मी स्वतःच्या हाताने पार धोंडा मारून घेतलाय. नाहीतर काय, मजा करताना अक्कल नव्हती हिला. एक्झॅक्टली. बरं, मजा एका बरोबर करायची आणि आरोप भलत्यावरच लावायचे. आता भोग म्हणावा आपल्या पापाची फळ. डॉक्टर, काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? बाळ ठीक आहे ना? स्वानंदीला काही त्रास? हो, सगळं ठीक आहे. स्वानंदी आणि बाळ दोघेही व्यवस्थित आहेत. आपण बाळाचे सॅम्पल घेतले होते ना, त्यामुळे ब्लड क्लॉट्स झाले असतील. त्यामुळे थोडंसं ब्लिडिंग झालं. मी गोळ्या देते बदलून, त्या फक्त वेळेवर घ्या. थँक्यू. बोल लवकर. तू त्या खोलीत गेल्यानंतर 15 मिनिटात बाहेर आलास हे त्या CCTV फुटेज मध्ये क्लिअर दिसतंय. आणि त्या 15 मिनिटात तू स्वानंदीला. हा, मी तुम्हाला दिसतोय त्याच्यात. आणि हे सगळं करायला लावणारी ती संचिता माझ्या सोबत आहे, ते नाही दिसत तुम्हाला? संचिता, तिचा काय संबंध? सांग, संचिताचा काय संबंध? आता बोल, नाहीतर आम्ही तुला हक्काने बडवू. आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत. सांगतो, सगळं सांगतो मॅडम. हा सगळा प्लॅन आहे ना, संचिताचा आणि माझा होता. आम्ही तिला बेशुद्ध करून एका रूम मध्ये घेऊन गेलो, पण आम्हाला तिचा रेप वगैरे करायचा नव्हता. आम्हाला फक्त तिचे अश्लील फोटो काढायचे होते आणि ते व्हायरल करायचे होते, जेणेकरून ते अश्लील फोटो बघून सुजित सरांना तिच्याबद्दल गैरसमज निर्माण होईल आणि सुजित सर तिच्यापासून लांब होतील. असा सगळा प्लॅन होता. म्हणजे संचिताचा मार्ग मोकळा होईल.
मॅडम, हा सगळा प्लॅन संचिताचा होता. मी फक्त तिला मदत करत होतो. मॅडम खरंच विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरं सांगतोय. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटलं का की स्वानंदी आनंदाने तिचे फोटो देईल तुम्हाला? हा नाही, त्या दिवशी रात्री पार्टीमध्ये संचिताने स्वानंदीच्या ज्यूस मध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं होतं, त्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. याचा अर्थ त्या रात्री ती संचिता तुझ्या सोबत होती, सुजित सोबत नव्हती. हो, संचिता मॅडम माझ्यासोबत होत्या, सुजित सरांसोबत नाही. हो, खरं सांगतोय. ह्या गावच्या मुली अशाच असतात ग, मला विचार ना. नाही तर काय. ए चला बाजू. मिस संचिता, पार्टीच्या रात्री स्वानंदीला बेशुद्ध करण्याच्या आणि तिला बदनाम करण्याचा कट रचण्याच्या आरोपाखाली मी तुला अटक करते. यू आर अंडर अरेस्ट. चल. काय हो, तुम्ही काही काय बडबडताय? मी काही केलेलं नाहीये. मी खरं सांग, मी काही नाही केलंय. आणि ते तिघे आहेत ना, त्यांच्यावरचा गुन्हा साबित होत नाहीये म्हणून तुम्ही मला पकडताय का? हे बघा, मी काही केलं नाहीये आणि मी तुम्हाला बळी पडणार नाहीये. शिका, चल चल चल. मॅम सोडा, मी काही नाही केलंय. सोडा मॅम, माझं ऐकून तर घ्या. काही नाही केलंय मी. पोलीस स्टेशनला सांगते, सांगायचं ते. मॅम मॅम मॅम. मॅम तुम्ही तोंड बंद ठेव तुझं. मॅम सोडा. मॅम चल. मॅम सोडा. मॅम संचिता, मात्रे दारुगडा. मॅम सोडा. तुमची हिंमत कशी काय झाली मला इथे आणायची? सरपोतदारांना एक कॉल केला ना तर एका मिनिटात तुमची ट्रान्सफर होईल. सोडा. तुम्ही सामान्य माणसाला असं उचलून आत नाही टाकू शकत. दाखवते तुला आत कसं टाकतात. चल. मला माझ्या वकिलांशी बोलायचंय. मॅम मॅम तुमची दादागिरी नाही चालणार. शट अप. शट अप. ओपन कर. मॅडम, नक्की संचिताने काय केलं? तिला काय अरेस्ट केली? या सगळ्याशी तिचा काय संबंध? मॅडम, संचिता पण माझ्या केसमध्ये इन्व्हॉल्व आहे का? मी या संचिताला अरेस्ट केलंय, पण का ते आता सांगितलं तर सुजित अलर्ट होईल. संचिताचं कन्फेशन मिळेपर्यंत मला शांत राहायलाच लागेल. मॅम, आम्ही कोणालाही असं उचलून सरळ आत नाही टाकत. माझ्याकडे पक्की खबर आहे संचिताबद्दल, म्हणूनच चौकशीसाठी आणलंय तिला. एकदा चौकशी पूर्ण झाली की तुम्हाला सगळे डिटेल देईनच, पण तोपर्यंत मला थोडं कोऑपरेट करा प्लीज. पण मॅडम, संचिता. स्वानंदी, तू या सगळ्यात पडू नकोस प्लीज. आणि तू इथे काय करतेस? तुला डॉक्टरनी घरी आराम करायला सांगितलंय ना.
ही चौकशी पूर्ण झाली की मी स्वतःहून येऊन तुम्हाला सगळं सांगेन. मला थोडा वेळ द्या. मॅम मॅम त्या स्वानंदीचं नका ऐकू. फालतू मुलगी आहे ती आणि चौकशी तिची करा, माझी नाही. आता गप्प बस, नाही तर ही काठी घालेन दशात. हे पोलीस स्टेशन आहे, तुझं घर नाही. एकदम गप्प. मॅम प्लीज प्लीज तुम्ही हिला घेऊन जा. सावकाश सावकाश. काय झालं? काही नाही. चल